नमस्कार. स्वच्छतेसाठी प्रयत्न फक्त भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळतील, जसे की जापान, स्वित्झर्लंड, फ्रान्स, डेन्मार्क, माल्टा, जेथील लोकांनी स्वच्छतेसाठी मोठमोठे जागरूकता अभियान सुरू केलेत आणि कठोरात कठोर नियम बनवलेत. आणि काही देशांनी तर याला आपली दिनचर्या बनवून याला त्यांच्या संस्कृतीमध्ये एकरूप केलेला आहे. असाच एक देश जापानच्या स्वच्छता शैलीचा आज आम्ही तुम्हाला परिचय करून देऊ. धन्यवाद. जापानला त्याच्या स्वच्छतेसाठी जगभरात ओळखले जाते. जपानी समाज अनुशासन आणि आत्मसंयमावर आधारित आहे. जपानी लोकांना त्यांचं क्षेत्र स्वच्छ ठेवण्यात त्यांना गर्व वाटतो. वास्तविक बऱ्याच जपानींना असं वाटतं की हे प्रत्येक नागरिकाचं एक नैतिक कर्तव्य आहे. स्वच्छतेला आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक एक काम म्हणून पाहतात, पण जपानींना अतिशय कमी वयापासूनच आपल्या सभोवतालच्या क्षेत्राला स्वच्छ ठेवण्यात शिकवलं जातं. याच प्रकारे जपानमधील प्राथमिक शाळातील मुलांना पहिल्या दिवसापासूनच स्वच्छतेचा धडा शिकवला जातो. म्हणूनच पालकांना खेळण्याचे किट, वही पुस्तकं आणि इतर वस्तूंबरोबर स्वच्छता करण्याचे बरेचसे कपडेही विकत घ्यावे लागतात. येथे मुलं पहिल्या दिवसापासूनच त्यांचा क्लास आणि लंच नंतर स्वतःचा डेस्क स्वच्छ करतात. शाळेतील युवक त्यांच्या क्लासरूम सोबतच शौचालयही स्वच्छ करतात. त्यांचा परिसर स्वच्छ असल्याची खात्री करण्यासाठी जापानी स्कूलमध्ये इंडोर शूजचीही व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून तुम्ही घाण बाहेरून आत आणणार नाही. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी उपयोग केलेल्या कपड्यांना नियमित रूपाने घरूनच आणलं जातं. स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना नेहमी लेन स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. कमी वयातच स्वतःची आणि सभोवतालच्या परिसराची काळजी घेण्यासाठी एका मुलाला प्रोत्साहित केल्याने मुलाला त्याचा परिसर आणि वातावरणाचा सन्मान करण्याची प्रेरणा मिळते आणि ते नेहमी त्याला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे लहान मुलांसाठी एक चांगली सवय बनून राहते आणि त्यांना मोठं झाल्यानंतर आत्मजागरूक बनवते. हे मुलांना शिकवते की सामाजिक समस्या एक व्यक्तिगत समस्या आहे. शाळेची स्वच्छता फक्त शाळेची जबाबदारी नाहीये, हे विद्यार्थ्यांचेही कर्तव्य आहे. जपानमध्ये लोक फक्त त्यांची घरं आणि दुकानं स्वच्छ ठेवत नाहीत, तर ते याचीही खात्री करतात की त्यांच्या आजूबाजूचा परिसर आणि रस्तेही स्वच्छ असावेत. जापान शहरामध्ये येणारे पर्यटक नेहमी त्यांच्या स्वच्छतेने चकित होतात. जापानमध्ये सगळ्यांना त्यांच्या परिसरात नियमित रूपाने सामुदायिक स्वच्छतेमध्ये सहभाग घ्यावा लागतो. पूर्वनिर्धारित वेळेवर, कधी कधी सकाळी 7 वाजता लोक कामावर जाण्याआधी स्वच्छतेमध्ये सहभाग घेतात. सामूहिकरित्या रस्ते आणि गटार स्वच्छ करतात, झाडे आणि गवत कापतात आणि साधारणपणे लहान पार्क्स आणि सार्वजनिक शौचालयासहित जवळपासचा परिसर सुव्यवस्थित करतात. सर्वांचं थोडं थोडं योगदान एक मोठं काम पूर्ण करतं. जापानमध्ये सगळ्यांना माहितीये की त्यांना सार्वजनिक क्षेत्रांना घाण करण्यापासून स्वतःला थांबवायचंय. काही जापानी लोक कचऱ्याची रिकामी पिशवी घेऊन रस्त्यांवर फिरतात आणि पानगळी असताना फुटपाथवर पडणाऱ्या पानांना उचलतात. रस्त्यांवर स्वैच्छिक स्वच्छतेचे हे कार्य देशाप्रती त्यांचा आभार प्रकट करण्याची पद्धत आहे. येथे रस्त्यांवर चालता फिरता काहीही खाणे-पिणे असभ्य मानलं जातं. येथे परदेशी लोकांसाठी एक सल्ला दिलेला आहे. जे सार्वजनिक कार्यक्रमात जातात त्यांनी एकतर स्वतःचा कचरा उचलून स्वतःच्या घरी न्यावा किंवा स्वतःचा कचरा त्याच ठिकाणी डंप करावा जेथे त्यांनी जेवण विकत घेतलं होतं, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहतील. जापानी लोक स्वच्छतेला फक्त एक शारीरिक काम म्हणून पाहत नाहीत, तर व्यक्तीच्या चारित्र्याला स्वच्छ करणे आणि चमकवण्यासाठी
ह्याचा एक अतिशय खोल आध्यात्मिक अर्थ आहे. म्हणूनच आपण ह्या जपानी लोकांपासून स्वतःला, आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा घेतली पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे.